नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। नागपूर खंडपीठाचा आदेश 2026 कोर्टात जाण्याची गरज संपली। 25 जूनचे मोठे अपडेट, या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत करतो। राज्यातील लाखो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी घेऊन आलो आहे। आजपर्यंत किरकोळ प्रशासकीय त्रुटीसाठी मान्यता नाकारली म्हणून, बदली झाली नाही म्हणून, शालार्थ आयडी मिळाला नाही म्हणून तुम्हाला थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागत होते। लाखो रुपये खर्च करून वकील लावावा लागत होता। आता हे चित्र बदलणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे की कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की खाजगी अनुदानित, विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना 100% तक्रारीसाठी आता तक्रार निवारण समिती, अपील प्राधिकरण हेच अंतिम प्रकरण असेल। छोट्या न्यायालयात छोट्या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाहीत। नेमक्या कोणत्या 15 प्रकारच्या तक्रारी समितीकडे जाणार आहेत? समिती स्थापन झाली आहे आणि तरीही कर्मचाऱ्यांना न्याय का मिळत नाही, याबाबत चिरफाड आज आपण करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। समिती कधी स्थापन झाली? राज्य शासनाने किंवा राज्य सरकारने 27 मार्च 2024 रोजी शासन निर्णय जारी करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीच्या निवारणासाठी विशेष तक्रार निवारण समिती, अपील प्राधिकरण स्थापन केले आहेत। या समितीच्या कायदेशीर वैधतेचा मुद्दाही मोठ्या खंडपीठाकडे प्रलंबित असला तरीही सध्या समितीलाच अधिकार देण्यात आले आहेत। 15 प्रकरणासाठी ही समिती नियुक्त केली आहे, निर्माण केलेली आहेत। यामध्ये 1 वैयक्तिक मान्यता नाकारणे, 2 बदली नाकारण्याचे प्रकरणे, 3 अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नाकारल्याच्या तक्रारी, 4 पात्रते संबंधी नियुक्ती वाद, 5 शालार्थ आयडी न्यायालयाची प्रकरणे, 6 अर्धवेळ पदाचे पूर्णवेळ उच्च माध्यमिक पदावर श्रेणीवाढ नाकारणे, 7 अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ पदावर पदोन्नती नाकारणे, वेतन सुधारणा व वेतनवाढ संबंधी वाद, 9 वेतन श्रेणी तक्रारी वाद, 10 कायमच्या बोजाशी संबंधित तक्रारी, 11 पेन्शन आणि निवृत्ती वेतनबाबत लाभाबाबतचे प्रश्न, 12 पदे रद्द करण्याचे वाद, 13 अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची संबंधित प्रकरणे, 14 वैद्यकीय बिल मंजुरी, 15 सेवा ज्येष्ठतेचे वाद। न्यायालयाने वरील 15 बाबतीत शासनाला समिती स्थापन करण्याचे सांगितले जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल, परंतु ही समिती फक्त कागदावरच आहे। आजही शेकडो अनुकंपाची प्रकरणे, शालार्थाचे प्रकरणे, संच मान्यता दुरुस्ती, वैद्यकीय बिले प्रलंबित आहेत। तक्रार निवारण समिती कर्मचाऱ्यांना माहित नाही आणि अधिकाराची नकारघंटा व वेगळ्या अपेक्षा असल्याची माहिती दिली जात आहे। त्यामुळे नाईलाजाने कर्मचाऱ्यांना न्यायालयात जावे लागत आहे। काय कराल तुम्ही? तुमच्या तक्रार निवारण समितीकडे लेखी तक्रार करा, 2 पोच पावती घ्या, 30 दिवसात उत्तर न आल्यास RTI टाका, म्हणजेच RTI मार्फत माहिती मागवा। 3 समितीचा निर्णय मान्य नसल्यास मग उच्च न्यायालयात जा। तर मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे एक मोठी गोष्ट स्पष्ट झाली की शासनाने पर्यायी व्यवस्था निर्माण केली आहे। 27 मार्च 2024 चा GR नुसार स्थापन केलेली समिती आहे आणि ती स्थापन होऊनही कर्मचाऱ्यांना माहित नाही आणि कोणी सांगितलेही सुद्धा नाही। ही आता पहिली पायरी आहे। समितीने न्याय दिला नाही तर तो आदेश घेऊन मगच कोर्टात जा।
तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी बांधवांपर्यंत शेअर करा। तुमच्या जिल्ह्यात कुठे समिती भरते कमेंट करून सांगा। पुढील अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत निवांत राहा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।